हम्म. ओम. ओम. प्रथमेश डिस्कनेक्ट झाला. तूच एकटा राहिलायस आता क्लासमध्ये. जमलं तर जमलं, नाही तर नाही. इट्स ओके. बट टेल मी द. मॅम मी त्याचा प्रयत्न केला पण अंडरस्टँड नाही झालं. हा, मग मला विचार, काय नाही समजले मी सांगते तुला. मॅम म्हणजे पूर्णच फेस पासून काहीच कळालं नाही. फेज पासून. फेस डायग्राम. अच्छा, ठीक आहे. चालेल, मी आज फेज डायग्राम परत एकदा एक्सप्लेन करेल. मी टेक्स्टबुक शेअर करते. इथे दिसते थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. दिसतंय मॅम. ते मॅथ्सचं एक सम तरी सॉल्व्ह केलं तू? एकदा परत एकदा रिव्हिजन करायला सांगितलेली मी. 7.16 चा का मॅम? 1.5 सांगितलेलं ना. अच्छा, हे बघ, हे तर समजलं असेल ना. स्टेट चेंज होते त्यावेळी चेंज ऑफ. काही वेळापुरतं टेम्परेचर वाढतच नाही, कारण दिलेली जी हीट आहे ते टेम्परेचर न वाढवता कशासाठी यूज होते? स्टेट चेंज करण्यासाठी. बर्फ पूर्णपणे वितळत नाही, पाणी नाही बनत तोपर्यंत त्याचं टेम्परेचर वाढणारच नाही. सो दिस इज द पॉइंट फ्रॉम ए टू बी, टेम्परेचर इज कॉन्स्टंट. इथे पण बॉइलिंग पॉइंट सी टू डी, पाणी बॉईल होते होते पण 100च्या पुढेच जाईना. तर हे तर आपण आधी पण केलेलं आहे. आता फेज डायग्राम ना, फेज डायग्राम ऑफ वॉटर नॉट टू स्केल, हे वाला डायग्राम म्हणतोयस ना तू? हो मॅम. ठीक आहे, हा मी एक्सप्लेन करते थांब. हा, हे तर आपण डिटेलमध्ये बघितलंच नव्हतं रे. हे थोडस मी एक्सप्लेन केलेलं, पण तुम्हाला करून यायला सांगितलेलं, एकदा वाचून यायला सांगितलेलं, जेणेकरून आज मी शिकवल्यावर तुम्हाला समजेल. हो मॅम. ठीक आहे, एक असं काय आहे का मुलं एवढी कमी आहेत आजच्या क्लासला? चला, ही आता डायग्राम इथे घेतली. दिसते डायग्राम? हो मॅम. एक एक डायग्राम बघूयात आपण. हा, आता ह्याचा अर्थ काय आहे बघा.
हे दिसते इथे आधी की नाही, हे मायनस दिसते टेम्परेचर -220. सो वेन द टेम्परेचर इज -220, तर इथे जे पाणी आहे, पाण्याबद्दल बोलतोय आपण, इज प्रेझेंट इन सॉलिड फॉर्म. ऑब्व्हियसली मग तो बर्फ आहे, कारण टेम्परेचर काय मायनस आहे, राईट. नंतर आपण काय केलं, त्याला हीट करायला सुरुवात केल्यावरती हळूहळू मग ते काय बनणार आहे, हे बघा इथे टेम्परेचर वाढत वाढत चाललंय, इथून ते ह्या टेम्परेचर पर्यंत -220 पासून 0.01 पर्यंत इट इज इन सॉलिड स्टेट वेन स्टार्टिंग फ्रॉम दिस पॉइंट. मग ह्या पॉइंटला आल्यानंतर ना, वेन वी आर हिटिंग इट, हळूहळू त्याचं टेम्परेचर वाढत वाढत ते काय बनलं, आता लिक्विडचं टेम्परेचर म्हणजे आपण वाढवत वाढवत चाललो. ह्या पॉइंटला आल्यावर पाणी बॉईल व्हायला सुरुवात झालं, यू कॅन सी 100 डिग्री सेल्सिअस, आणि मग ते वेपर मध्ये कन्वर्ट झालं. सो सॉलिड लिक्विड गॅसियस स्टेट, राईट. आता मग काय केलंय ह्यांनी, हे वाला टेम्परेचर आहे क्रिटिकल पॉइंट 374, 100 ला हे बॉईल झालेलं होतं, आणि 0.01 ला काय झालंय, ते सॉलिड स्टेट साठी पण तो पॉइंट इथे दिसतोय, मीट होतोय वेन सॉलिड लिक्विड बनायला सुरुवात होते. ह्याला मग ह्या पॉइंटला ज्यावेळी दोन फेज एकाच वेळी अस्तित्वात दिसतात येत आपल्याला, सॉलिड पण एक्झिस्ट करते, लिक्विड पण एक्झिस्ट करते त्या सेम टेम्परेचरला, त्या टेम्परेचरला ह्यांनी नाव दिलेलं आहे ट्रिपल पॉइंट. कळते? हो मॅम. आता सेम वे खाली, दिस इज अगेन व्हेरी इंटरेस्टिंग, फेज डायग्राम ऑफ कार्बन डायऑक्साइड CO2. ते खाली काय होतं ते मी एकदा चेक करते. हा, फेज डायग्राम ऑफ CO2 नॉट टू स्केल. अच्छा, सो इथे पण कार्बन डायऑक्साइड गॅस आहे. कार्बन डायऑक्साइड गॅस कुठे कुठे यूज होतो सांगा बरं मला जरा. मॅम झाडं त्या इनहेल करता. व्हेरी गुड. अजून कुठे यूज होतो? मॅम कार्बन डेटिंग मेथड मध्ये बी यूज होतो. हा, मी फक्त कार्बन डायऑक्साइड बद्दल बोलते. आपल्या कोल्ड्रिंक प्यायलाय तुम्ही? हो. कोल्ड्रिंक मध्ये कुठला गॅस भरतात? काय माहित नाही मॅम. हाच नायट्रोजन आय थिंक. हाच गॅस भरतात, कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइडला प्रेशर मध्ये, त्या कोल्ड्रिंक मध्ये प्रेशर लावून लावून भरलं जातं, मग तो त्या कोल्ड्रिंक मध्ये पाणीच असतं ना, पाण्यामध्ये तो डिझॉल्व्ह होतो, विरघळतो, आणि मग ज्यावेळी आपण ती कोल्ड्रिंक शेक करतो, परत तो गॅस बाहेर पडतो, फुस करून तो बाहेर येतो. तर मग तोच जो कार्बन डायऑक्साइड आहे, त्याला थंड केलं, त्या गॅसला खूप खूप थंड केलं की तो काय बनतो, इथे होतं ना, आपण काल कुठे तर बघितलेलं, ड्राय आईस. येस, दिसतंय? सब्लिमेशन. ड्राय आईस, कोरडा बर्फ आपण ज्याला म्हणतो. तर हा कोरडा बर्फ जो आहे ना, खूप ठिकाणी वापरला जातो. त्याचा नंतर आपण डिस्कस करू. शोधा जरा तुम्ही कोरडा बर्फ, ड्राय आईस कुठे वापरतात. पण आता ह्याची डायग्राम जे आता इथे बघतोय आपण, सो यू कॅन सी, आपण ना तो ड्राय आईस घेतलाय सॉलिड स्टेट मधला, आणि एकदम निगेटिव्ह टेम्परेचर मधून घेतलाय हा. मग त्या ड्राय आईसला आता आपण हीट करतोय, त्याचं टेम्परेचर वाढवतोय. हीट करत करत, कॅन यू सी ऍट -56.6 डिग्री हिअर, जर खूप जास्त टेम्परेचर नाही वाढवलं ना, थोडंसंच टेम्परेचर वाढवलं, तर मग तो सॉलिड मध्येच राहतो ना, आपल्याला बघा असा ग्राफ मिळतोय.
थोडस त्याला गरम केलं तर जास्त गरम न करता एकदम अचानक. आणि कॉन्स्टंटली आपण त्याला हीट द्यायला सुरुवातच करतोय. सो सब्लिमेशन यू कॅन सी मग ही इथून ते इथपर्यंत मग तो लिक्विड स्टेट मध्ये एक्झिस्ट करतोय. म्हणजे तो कार्बन डायऑक्साईड आता लिक्विड बनला आणि अजून त्याला हीट करत गेलं की मग इथून ते इथपर्यंत, अच्छा हे इथून ते इथपर्यंत लिक्विड स्टेट आहे आणि कॅन यू सी इथे वेपर लिहिलेलं आहे. मग ह्या वाल्याच्या टेम्परेचरला एक असं टेम्परेचर आहे तो सॉलिड स्टेट मध्ये पण एक्झिस्ट करतो, लिक्विड स्टेट मध्ये पण एक्झिस्ट करतो. सो दॅट्स वाय दिस इज कॉल्ड एज ट्रिपल पॉइंट. नाव इथे जे वेपर दिलेलं आहे अच्छा सॉरी मला खोकला आला. सो त्याच्याबद्दल आता आपण इथे पुस्तकामधून वाचूयात, व्यवस्थित थोडस समजून घेऊयात की व्हॉट इज दिस फेज मीन्स व्हॉट, की एकाच वेळी ना फेज डायग्राम म्हणजे काय, एकाच वेळी आपण बघतोय की सॉलिड लिक्विड गॅसेस स्टेट ह्या ज्या आहेत त्या एक्झिस्ट करतात ते एकत्र. तर चल आता आपण हे वाचूयात पुस्तक. बघा phase diagram. A pressure temperature diagram, often called a phase diagram, is particularly convenient for comparing different phases of a substance. A phase is a homogeneous composition of material. Homogeneous composition of material म्हणजे असं मटेरियल ज्याच्यामुळे सेम प्रकारचे जे आहेत ते सगळ्या कण एकसारखे मिक्स झालेले चांगले. जसं की से फॉर एक्झाम्पल शुगरचं सोल्युशन माहितीये ना तुम्हाला, शुगर पाण्यामध्ये विरघळल्यावर एकदम ते होमोजिनियस सोल्युशन बनतं. बट आवर मिल्क इज नॉट होमोजिनियस सोल्युशन. अ सबस्टन्स कॅन एक्झिस्ट इन 3 डिफरंट phases in solid state. That is, you are familiar with 2 phases of carbon, graphic and diamond. कार्बन ग्राफिकच्या फॉर्म मध्ये पण प्रेझेंट आहे, डायमंडच्या पण फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. बोथ आर सॉलिड्स बट रेग्युलर geometric arrangements of carbon atoms is different in the 2 cases. So this shows, figure 7.10 shows the phase diagram of water and carbon dioxide. So let us try to understand diagrams. The diagram मी already explain केले, आपण एक एक करून बघूया. आता first one is vaporization curve. Vaporization means it is LV curve. The curve labeled LV represents those points where liquid and vapors phases are in equilibrium. दिसते तुम्हाला? हे बघा इथे LV लिहिलंय, इथे LV लिहिलंय. मग म्हणजे हा इथून ते इथपर्यंत पूर्णचा कर्व दिसतोय, हा पॉइंट सी पासून इथपर्यंतचा. ज्यावेळी लिक्विड आणि वेपर एकाच वेळी एक्झिस्ट करतात, हिअर ऑल्सो इथून पण इक्विलिब्रियम मध्ये, बॅलन्स मध्ये, त्या म्हणजे समान मापामध्ये लिक्विड आणि गॅस एक्झिस्ट करतोय त्याच टायमिंगला. बघा, the curve labeled as LV represents those points where the liquid and vapor phases are in equilibrium. Thus, it is a graph of boiling point versus pressure. Note that curves correctly show that at a pressure of 1 atmosphere, boiling point of water is 100 degrees Celsius, and that the boiling point is lowered for a decreased pressure. Pressure म्हणजे कमी केलं, प्रेशर कमी केलं काय होईल? टेम्परेचर वाढेल आणि बॉइलिंग पॉइंट पण वाढेल. येस, इथे बॉइलिंग पॉइंट कमी केलंय, लोवर्ड केलंय. आता परत इथे हा काय झाला मग, वेपरायझेशनचा गॅप. वेपरायझेशन कर्व म्हणजे सिंपल येणार आहे, वॉटरची ज्यावेळी वेपर बनते म्हणजे लिक्विडचं गॅस फॉर्मेशन होते. सो दिस इज IV कर्व. सेम वी लुक ॲट फॉर फ्युजन कर्व. आता हे पूर्ण नाही वाचायचं, पण फ्युजन कर्व तुम्हाला कळलाच असेल. LS लिहिले याला, दिसते इथे L आणि S, इथे दिसते LS. एकाच वेळी लिक्विड आणि सॉलिड, L फॉर लिक्विड, S फॉर सॉलिड, आणि तिथे LV होतं म्हणजे लिक्विड आणि
वेपर एकाच वेळी एक्झिस्ट करत होते. सो नाव दिस इज द कर्व दिसतो इथे. हा LS वाला ही वाली जी लाईन दाखवली, ह्या फेज मध्ये एकाच वेळी जे आहे ते लिक्विड पण एक्झिस्ट करते आणि सॉलिड पण एक्झिस्ट करते. म्हणजे बर्फ आता हळूहळू वितळायला सुरुवात झाली आहे. मग तो असा टेम्परेचरचा पॉइंट आहे, एकाच वेळी तुमच्याकडे बर्फ पण आहे आणि पाणी पण आहे. कळते का? हे 0.01 आपण बघितलेलं होतं ते. अँड देन सेम वे सबलिमेशन कर्व, असा कर्व ज्याच्यामध्ये सॉलिडचं डिरेक्टली वेपर मध्ये कन्व्हर्जन होते. हा दिसतोय SV लिहिलंय इथे. SV कर्व जो दाखवलेला आहे इथे पण SV कर्व जो दाखवलेला आहे तो. हा आता तुम्ही म्हणताल हे सॉलिडचं डायरेक्ट वेपर कशी असेल? बर्फामधून वाफा निघताना बघितल्यात मुलांनो? हो मॅम. हा तर ही तीच फेज आहे. बर्फामधून पण तर वाफा निघतात आहेत, तर ही वाली ती स्टेट आहे. म्हणून मग एकाच वेळी यू कॅन सी ह्या पॉइंटला लिक्विड सॉलिड स्टेट पण आहे, लिक्विड वेपर स्टेट पण आहे आणि सॉलिड टू वेपर स्टेट पण एकाच वेळी को एक्झिस्ट करतात ह्या टेम्परेचरला. म्हणून याला नाव दिले ट्रिपल पॉइंट, 3 गोष्टी एकत्र आहेत. आणि मग ट्रिपल पॉइंट तेच आता मी जे एक्सप्लेन केलं तेच इथे लिहिलेलं आहे. सो आत्ताच हे एक्सप्लेनेशन ऐकल्यानंतर आज परत एकदा हे छानपैकी वाचून काढा. डेफिनेटली तुम्हाला समजेल की काय आहे आणि मग मी नेक्स्ट क्लासमध्ये विचारेल की ते काय आहे. ठीक आहे. गॅस अँड वेपर, आता इथे गॅस आणि वेपर बद्दल काय दिलेलं थोडस बघूया. छोटस टॉपिक दिसतोय. The terms gas and vapor are sometimes used quite randomly. Gas वेगळा असतो, वेपर वेगळी असते. Therefore, it is important to understand difference between two. A gas cannot be liquefied by pressure alone. कुठला पण जो गॅस आहे आपला, नायट्रोजन गॅस आहे, ऑक्सिजन गॅस आहे, त्याला एकट्याला फक्त प्रेशरने दाबून म्हणजे प्रेशर देऊन देऊन भरला आपण कशामध्ये तरी पण त्याचं लिक्विड नाही बनणार. नो मॅटर हाऊ द प्रेशर इज, हाऊ हाय द प्रेशर इज, किती पण हाय प्रेशर करा. In order to liquefy a gas, it must be cooled to a certain temperature. त्याच गॅसला टेम्परेचर कमी करावं लागतं. कळतंय? दिस टेम्परेचर इज कॉल्ड क्रिटिकल टेम्परेचर. जसं ह्या ग्राफ मध्ये आपण बघितलेलं बघा, हे क्रिटिकल पॉइंट, याचे क्रिटिकल पॉइंट आहे. क्रिटिकल टेम्परेचर इथे आता प्रत्येकासाठी डिपेंडिंग असेल. कमीत कमी एवढ्या टेम्परेचरवर तरी तुम्ही गॅसला घेऊन या, मग त्याला प्रेशर द्या, मग तो लिक्विड मध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे. So this temperature is called critical temperature. Critical temperature for some common gases of water vapor are given. Yes, critical temperatures are different for different gases. So here we can see. So that means if you want to liquidify air, तर तुम्हाला काय करावं लागेल? तिला आधी थंड करावं लागेल त्या हवेला. बघा खूप जास्त थंड करावं लागेल. -190 पर्यंत घेऊन जावं लागेल. मग एअर काय बनेल? लिक्विड बनेल. सो प्रॅक्टिकली असं होत नाही. मे बी खूप थंड प्रदेशामध्ये असं कुठंतरी कधीतरी क्वचित झालं असेल. सेम वे नायट्रोजन, नायट्रोजन तुम्हाला माहितीये एअर मध्ये किती % नायट्रोजन असतो? 71. हा, तो मेजॉरिटी पोर्शन ऑफ एअर इज मेड अप ऑफ नायट्रोजन. सो अगेन टू लिक्विफाईड नायट्रोजन वी हॅव टू कूल इट. नायट्रोजनला कूल करावं लागेल -147 पर्यंत. सो प्रॅक्टिकली तसं होत नाही. ऑक्सिजनचं पण सेम थिंग. कार्बन डायऑक्साइड मात्र येस, कॅन यू सी कार्बन डायऑक्साइड 31.1 पर्यंत खाली थंड केला आणि आपण त्याच्यावर प्रेशर अप्लाय केलं, तो लिक्विफाईड होतो. सो दॅट्स वाय हा कार्बन डायऑक्साइड आपण कशामध्ये इझिली भरू शकतो? कोल्ड ड्रिंक्स मध्ये. कारण नॉर्मली आपण बघा थंडीच्या दिवसात तर आपोआपच टेम्परेचर 31 ला येतं. दॅट्स नॉट अ बिग डील. इव्हन त्याच्यापेक्षा पण खाली जात आणि मग त्याच्यावरती अजून थोडस प्रेशर टाकलं की कार्बन डायऑक्साइड चांगल्यापैकी लिक्विफाईड होऊन जातं. आता दुसरं वॉटर वेपर, पाण्याची वाफ.
तिला पण आपल्याला कितीला आणायला लागेल 374. आणि मग कुठे जाऊन प्रेशर अप्लाय केलं पाण्यामध्ये ती कन्वर्ट होईल. सो दिस इज डिफरन्स बिटवीन अ गॅस अँड वेपर. वेपरला आपण प्रेशर अप्लाय करून लिक्विफाईड करू शकतो, गॅसला नाही करू शकत. तेच इथे दिलेलं होतं. A gas and vapor can thus defined as a substance which is in the gaseous phase and is above critical temperature is called a gas. म्हणजे ज्याचं टेम्परेचर ह्या क्रिटिकल टेम्परेचर पेक्षा जास्त असेल तर तो गॅस म्हणणार आपण त्याला. आणि अ सबस्टन्स विच इज इन द gaseous phase and below its critical temperature is called vapor. चला, हा पॅरेग्राफ खूप महत्वाचा आहे, ह्याला मार्क करून घ्या. So vapor can be liquefied simply by increasing pressure, while gas cannot. Gas ला नाही करू शकत. Vapor also exert pressures like gas. Vapor ची आणि गॅसची कॅरेक्टरिस्टिक सेम आहेत. जसं गॅस एक्झर्ट प्रेशर ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर, कुठला पण गॅस ज्या कंटेनर मध्ये भरलाय त्याच्या बाउंड्रीज वर तो प्रेशर अप्लाय करतो ना. जसं फुग्यात हवा भरल्यावर फुगा का फुलतो, कारण हवेने फुग्यावरती काय केलं, प्रेशर अप्लाय केलं. सो सेम वे वेपर पण प्रेशर एक्झर्ट करते गॅस सारखं. पण गॅस आणि वेपर दोघं जण वेगवेगळे आहेत. कळलंय? हे इझी होतं. चला आता पुढे इथे बघूयात आपण लेटंट हीट. लेटंट हीट मी जसं सांगितलेलं मुलांनो, तुम्हाला 10वीला पण होतं. लेटंट हीट काय आहे? अप्रकट उष्मा. अप्रकट उष्मा म्हणजे काय? जो उष्मा प्रकट नाही झाला. आता कुठे उष्मा प्रकट नाही झाला मी एक्सप्लेन करते, थांबा तुम्हाला. हा माझा व्हाईट बोर्ड दिसतोय? दिसतोय मॅम. मी एक्सप्लेन करते. आता मगाचा जो ग्राफ होता मुलांनो, से फॉर एक्झाम्पल आता तुम्ही काय घेतलंय इथे, हे असे बर्फाचे तुकडे घेतले आणि त्याला हीट करताय आणि ह्याच्या आतमध्ये असं ना एक थर्मामीटर पण सोडलेलं आहे. पण तुम्ही बघताय की ज्यावेळी तुम्ही ग्राफ काढायला चाललाय, इथे टेम्परेचर इथे टेम्परेचर घेतलं आपण, तर आपण टेम्परेचर वाढवत चाललोय. सॉरी इथे टेम्परेचर नाही घेणार आपण, इथे टाइम घेणार. इथे टाइम घेणार आणि इथे टेम्परेचर घेणार. तर सुरुवातीला 0 पासून हीट देतच चाललोय आपण, टाइम पुढे पुढे वाढत चाललाय, पण टेम्परेचर जे 0 वर आहे ते 0 वरच अडकलंय. म्हणजे सरळ लाईन, म्हणजे टाइम वाढत चाललाय पण टेम्परेचर तिथेच. मग हळूहळू वाढलं. मे बी सपोज आता हे टेम्परेचर आपलं 100 डिग्री, 100 पर्यंत वाढलं, परत टेम्परेचर वाढेच ना. का बरं? कारण आता इथे बर्फाचं काय बनलेलं, इथे बर्फाचं पाणी बनलं आणि ह्या टेम्परेचरला काय बनते, पाण्याची वाफ. तर मग ह्या वेळेसाठी सपोज हे 4 मिनिटं त्याने काही वाढलंच नाही, आणि सपोज इथून ते इथपर्यंत पण हा जो टायमिंग आहे तो पण से फॉर एक्झाम्पल 4 मिनिटं, म्हणजे 4 मिनिटं इथे टेम्परेचर नाही वाढलं, इथे पण 4 मिनिटासाठी टेम्परेचर वाढलंच नाही. तर ह्या वेळेसाठी ते बर्फाने पाणी बनण्यासाठी जी उष्णता शोषून घेतली किंवा नंतर पाण्याने वाफ बनण्यासाठी जी उष्णता शोषून घेतली, हीट ऍब्झॉर्ब्ड, दॅट इज व्हॉट इज कॉल्ड लेटेंट हीट. लेटेंट हीट मीन्स टेम्परेचरच्या फॉर्म मध्ये आपल्याला ती उष्णता दिसत नाहीये, ती लपलेली आहे, म्हणून त्याला म्हणतात अप्रकट. लपली म्हणजे काय, प्रकट नाही झाली. सो अप्रकट उष्मा, लेटेंट हीट मीन्स वी आर नॉट एबल टू मेजर at this moment how much heat is absorbed because टेम्परेचर वाढतच नाहीये त्याला, तर त्याला म्हणतात लेटेंट हीट. आता इथे लेटेंट हीट, इथे पाण्यात बर्फाचं पाणी बनताना तर काय बनते, लिक्विड बनते. परत लिक्विडचा बर्फ बनताना मग हीट इथे ऍब्झॉर्ब केली जाते. बघा, सॉलिडचं लिक्विड
आणि परत लिक्विडचं गॅस बनत असेल तर इथे दोन्ही पण केस मध्ये हीट काय होते, ऍब्झॉर्ब होणार ना, हो. शोषून घेते ते मॅटर. आणि उलट होत असेल तर आता आपण समजा त्याला थंड करतोय, सुरुवातच आपण गॅसने केली, गॅसला थंड केलं, मग ते लिक्विड बनलं. गॅसला लिक्विडला अजून थंड केलं, मग तो आईस बनला, बर्फ बनला, म्हणजे सॉलिड बनला. तर हीट ऍब्झॉर्ब होईल की रिलीज होईल? रिलीज. येस, हिअर हीट इज, एक मिनिट, हा, इथे हीट जी आहे ती रिलीज होते. ठीक आहे, इथे दोन्ही ठिकाणी हीट काय होते, रिलीज होते. सो तीच जेवढी हीट इथे ऍब्झॉर्ब केली जाते त्याला पण लेटंट हीट म्हणतात, रिलीज केली जाते त्याला पण लेटंट हीट म्हणतात, पण वेगवेगळी नावं दिलेली आहेत. लेटंट हीट कधीची, ऍब्झॉर्ब करताना, म्हणजे सॉलिडचं लिक्विड होताना, म्हणून ते समजावं एक्झॅक्टली कधी त्याने ऍब्झॉर्ब केले किंवा सोडले, त्याच्यासाठी मग वेगवेगळी नावं दिलेली. सो यू कॅन सी latent heat of a substance is quantity of heat required to raise the state of unit mass of substance without changing its temperature. तिचं टेम्परेचर चेंज न करता आपण काय करतोय, वस्तूची स्टेट चेंज करतोय, सॉलिडचं लिक्विड बनवतोय तिला किंवा लिक्विडचं गॅस बनवतोय, त्या प्रोसेसमध्ये जी हीट वापरली जाते त्यालाच आपण लेटेंट हीट म्हणतोय. ठीक आहे, आता ही लेटेंट हीट कशी काढायची? सो इफ एम इज द मास ऑफ द सबस्टन्स, जो एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेट मध्ये चेंज होतोय, then quantity of heat absorbed or released will be Q is equal to ml. M is mass and L is latent heat, किती latent heat त्याने शोषून घेतली किंवा सोडली. आता जसं की म्हटलं, परत ह्या लेटेंट हीटचे पण प्रकार आहेत. कॅन यू सी लेटेंट हीट ऑफ फ्युजन? तर फ्यूज होते म्हणजे काय होत असेल मुलांना? मॅम मिक्स होत असेल. सॉलिड स्टेटचं लिक्विड स्टेट मध्ये कन्व्हर्जन होते. The quantity of heat required to convert unit mass of a substance from solid to liquid at its melting point without any change in temperature is called latent heat of fusion. हे लक्षात ठेवा. आणि आता इथे latent heat of vaporization काय असेल? बॉइलिंग पॉइंटला तो लिक्विडचा काय बनतोय, लिक्विड स्टेट टू वेपर स्टेट, तर latent heat of vaporization. So this is LF, F for fusion, LV for vaporization. ठीक आहे, तर हे पण इझी आहे. तर आता इथे वेगवेगळ्या सबस्टन्स साठी किती लेटेंट हीट आहे ते थोडस दिले, ते तुम्ही स्वतःहून वाचा. कॅन यू सी हिअर? इथे फेज चेंज होते, सॉलिडची लिक्विड मध्ये जाते. सो एवढा वेळ जी हीट ऍब्झॉर्ब झाली दॅट इज लेटेंट हीट ऑफ फ्युजन. आता इथे लिक्विड फेज पासून तो गॅस मध्ये, स्टीम मध्ये कन्वर्ट होतो. सो अगेन नाव दिस इज द लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ठीक आहे, आता पुढे इथे प्रत्येकाचं दिलंय बघा. आता गोल्ड, गोल्डला बघा कुठपर्यंत गरम केलं होते, मेल्ट होतो 1063. म्हणून नाही का ते सोन्याला वितळवतात, बघितले तुम्ही मुलांना? तर त्याला किती ते गरम करावं लागतं, मग कुठेतरी जाऊन सोनं वितळतं. सो वी हॅव टू हीट अ लॉट. तर त्यातला गरम केलंय, मेल्ट झाला, तर ते 1063 ला हीट. पण त्या लिक्विड, सॉलिडचं लिक्विड बनण्यासाठी त्याने जी हीट शोषून घेतली किती आहे बघा, इंटू 10⁵ पण आहे, हे विसरायचं नाहीये. सो यू कॅन सी 0.645 इंटू 10⁵. दॅट मीन्स हे पॉइंट आपण काढून शून्य टाकल्या तर मग 2 शून्य एक्स्ट्रा येतील ह्याच्या पुढे. येस, हा जो पॉइंट आहे तो 3 घराने, हे बघा 5 घराने पुढे घेऊन जायचं ना 10⁵ आहे म्हटल्यावर. तर हे 3 घर आणि अजून 2 घर लागणार आहेत, म्हणजे आणखी 2 झिरो इथे येणार. याचा अर्थ किती झालं मग? 64,500 जूल एवढी लेटेंट हीट इथे यावी लागेल गोल्डला आपल्या वितळवण्यासाठी. सेम वे आता बाकीच्या सबस्टन्सचे पण बघून घ्या तुम्ही की कशा कशाची किती किती जास्त आहे.
कळलं हे वालं टेबल? इझी आहे. आता काय आपण हे जे बघितलं याच्यावरतीच क्वेश्चन सॉल्व्ह केले. हा दिसते ते लेटेंट हीट्स पण करून दाखवलेले आहे. हीट रिक्वायर्ड टू मेल्ट द आइस एम इंटू एल किती आन्सर काढले मल्टिप्लाय करून. चला हे गणित तुम्ही ट्राय करा मुलांना, नाही आलं तर मला विचारा. इथे काय काय दिलं ते ऑलरेडी लिहिलेलं आहे. आणि परत प्रश्न हा विचारलाय की किती हीट लूज करेल तो जो सबस्टन्स आहे तो. हीट लॉस्ट बाय वॉटर, वॉटरच हीट लॉस होत. तर मग आपला जो फॉर्म्युला आपण बघितलेला होता लास्ट क्लासमध्ये, तोच फॉर्म्युला इथे मॉडिफाय करून टाकले. So try this example number 7.16 and if you have any doubt ask me in the next class. तर काय आहे हीट ट्रान्सफर. चला हा टॉपिक शिकवण्याच्या आधी मुलांनो मला सांगा हीट ट्रान्सफर म्हणजे काय? मॅम एखाद्या म्हणजे टेम्परेचर मध्ये सराउंडिंगच्या आणि आपल्या सिस्टीमच्या टेम्परेचर मध्ये बदल. ठीक आहे. आणखी कोणी ट्राय करेल व्हॉट इज हीट ट्रान्सफर? अरे हीटचं ट्रान्सफर काय असतं? एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाणं ना. तर तसंच काही मटेरियल मधून हीट पास ऑन होते. हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं होतं. कंडक्शन सॉलिड्स मधून हीट पास होत जाते मॉलिक्युल्स कडून, लाईक पासिंग द पार्सल कंडक्शन म्हणतो. जे वस्तू फ्लो होते वेदर दोज आर गॅसेस ऑर लिक्विड्स, म्हणजे लिक्विड्स आणि गॅसेस फ्लो होतात म्हणून त्या दोघांना मिळून आपण काय म्हणतो फ्लुइड्स म्हणजे फ्लो होणारे. मग ज्या वस्तू जे फ्लो होतात त्याच्यामध्ये हीट ट्रान्सफर कशाच्या फॉर्म मध्ये होते? कॉन्व्हेक्शनच्या फॉर्म मध्ये. आणि जिथे ना सॉलिड आहे ना लिक्विड आहे ना गॅस आहे अशा ठिकाणी पण काय होतं? काही एक्सचेंज होतं. कसं? सो ऑफकोर्स ती एक खूप वंडरफुल गोष्ट आहे. त्या गोष्टीलाच आपण काय म्हणतो? रेडिएशन. कुठलं माध्यम नव्हतं तरी सुद्धा ही ट्रान्सफर झाली. अशी वाली जी मेथड आहे त्याला आपण रेडिएशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल आता सूर्यापासून आपल्याला इथपर्यंत ऑल द वे अर्थ पर्यंत लाईट पण भेटते आणि त्या लाईट मध्ये एवढी पॉवर आहे की किटाणू वगैरे किटे वगैरे पण मरून जातील, राईट? एवढी पॉवर आहे त्याच्यामध्ये. तर इथे मग काय होतंय? इथे काय होतंय? इथे तेच आपण बघणार आहे की हीट जी आहे, हीट एनर्जी आहे ती सगळ्या मीडियम मधून जाते की नाही जाते? नाही जात आहे. तर काही मधून का नाही जात आहे हे आपण थोडस बघणार आहोत. ठीक आहे. तर आता कंडक्शन काय असतं? कोण सांगेल मला? काय मॅम? हा सांग, कंडक्शन काय असतं बेटा? कंडक्शन म्हणजे एका मीडियम पासून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रान्सफर. एका मीडियम पासून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रान्सफर. आर यू शुअर अबाउट इट? म्हणजे एका सिस्टीम पासून दुसऱ्या सिस्टीम मध्ये एका मीडियम थ्रू ट्रान्सफर. ठीक आहे, उदाहरण दे एखादं. जसं एखाद्या व्यक्तीला तर आपण पाणी दिलं तर
थ्रू पाणी तापतं, मग ते आतील ते मीडियम जातं आणि पाणी तापतं, ते ट्रान्सफर होतं. हा बेसिक्स तुमचे जे आहेत तेवढे परफेक्ट नाही झाले. बरं, काय हरकत नाही, थांबा. सॉलिड्स मध्ये कोणता फिनोमेना होतो? कंडक्शन, कॉन्व्हेक्शन की रेडिएशन? तिघांपैकी कुठलं होतं सॉलिड मध्ये? चला पटकन मी एक्सप्लेन करते. हे मी शॉर्ट मध्ये सांगणार आहे मुलांना, कारण हे इझी आहे आणि हे समजेल पण तुम्हाला लगेच, एवढं इझी आहे. हे नोट करून घ्या चला सगळ्यांनी आपल्या जवळ. कंडक्शन हे जे आहे ना, हे नेहमी फक्त सॉलिड्स मध्ये होतं. कसं? हे पण डायग्राम पण पाहिजे तर तुम्ही काढून घ्या. ही अशी आपण मेणबत्ती घेतली, इथे तुम्ही एक रॉड पकडलाय, स्टीलचा घ्या, लोखंडाचा घ्या, जो ज्याच्यातून उष्णता वाहू शकते. स्टीलचा रॉड घेतला आणि इथे तुम्ही असं त्याला पकडले. ठीक आहे, असं तुम्ही त्याला पकडलंय आणि काय बघताय तुम्ही, इथे ना 3 ठिकाणी असं मेन लावून ठेवलंय. इथे 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 ABC. कुठलं मेन लवकर वितळेल मुलांनो? लवकर सगळ्यात आधी मेन वितळून खाली पडेल तो कोणता बिंदू आहे, कोणता पॉइंट आहे तो? बोला पटकन. इथे हिट करताय तुम्ही, इकडून पकडलंय तर ABC 3 बिंदूला वेगवेगळ्या ते वॅक्स म्हणजे मेन चिटकावून ठेवले आणि आपण त्याला गरम करतोय. आता मग कुठल्या पॉइंट वरचं वॅक्स जे आहे ते मेन जे ते लवकर वितळेल? ए. येस, ए च खाली पडेल, मग बी च खाली पडेल, मग सी च खाली पडेल. सॉलिड्स मध्ये काय होतं, ज्यावेळी हीट जाते ना, तर हे जे ऍटम्स असतात ना आतमध्ये, ते आपल्या जागेला व्हायब्रेट करतात, राईट लेफ्ट राईट लेफ्ट, आणि राईट लेफ्ट करताना ती इकडची हीट जे शोषून घेतात ती बाजूवाल्याला देतात, मग बाजूवाल्याला देतात. तर असं देत म्हणजे इकडून हीट घेतात तिकडे देतात, इकडून हीट घेतात तिकडे देतात, जसं की आपण पासिंग द पार्सल गेम खेळतो तसंच. तर हे देवाण घेवाण कधीपर्यंत चालू राहते? जोपर्यंत ह्या पूर्णच्या पूर्ण रॉडचं सगळीकडे सेम टेम्परेचर होत नाही तोपर्यंत. मग हीच जी ती प्रोसेस आहे ती इथे जी आहे ती डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेली आहे. तर हीच पहिली प्रोसेस आहे कंडक्शन. आता कॉन्व्हेक्शन मध्ये काय होतं, से फॉर एक्झाम्पल तुम्ही हे असं पाणी घेतलं, गरम करताय, तर तुम्हाला माहिती आहे आधी छोटे छोटे बबल्स बनतात. मग ते खालच्या लेवलचं पाणी जरा जास्त गरम झालं की गरम झाल्याची झलकी असते ती वर उडायला लागते. ही इथली म्हणजे पाण्याची जी वाफ होती आधीपासून ती हळूहळू वर उडायला लागते. काही ना काही रिझन्स, काही ना काही प्रॉब्लेम्स. तर इथे हीट केलेली पाण्याची बिंदू गरम झाले, वर गेले. आता वरचे जे होते ना पाण्याचे बिंदू ते खाली येतात, कारण ते थंड आहेत, खालच्याची जागा घेतली. असं करत करत आता हे वर गेलेले परत हवेच्या सानिध्यात आलं, ते थंड झाले, खालचे गरम झाले, मग परत खालचे वर आणि वरचे खाली. असं करत करत ही जी प्रोसेस आहे ती चालू राहते, वर खाली वर खाली. पार्टिकल्स इथे ह्यात ऍटम्स ते ऑलरेडी जागा नव्हती सोडली, स्वतःच्याच जागेला असं व्हायब्रेट करत होते, म्हणजे कंपित होत होते. इथे जागा सोडली त्यांनी, लिटरली पाण्याचा मॉलिक्यूल वर गेला, परत वरतून तो खाली आला. तर अशी वाली जी प्रोसेस आहे ती आहे कन्व्हेक्शन. आणि सब्लिमेशन काय आहे? अच्छा सॉरी, रेडिएशन काय आहे?
तर रेडिएशन आता जसं की आपली अर्थ आहे, तुम्हाला माहिती आहे इथे अर्थच्या भोवती वातावरण आहे. पण इथे जो सूर्य आहे ज्याच्याकडून आपल्याला सूर्यप्रकाश मिळतोय. तर इथे अर्थ आणि ह्याच्यामध्ये हे काहीच नाहीये. गॅप आहे हा पूर्ण. तरी सुद्धा हीट वेव्ह जी आहे आपली, ती हीट वेव्ह जी आहे ती आपल्याला पर्यंत येऊन पोहोचते. कसं काय? इथे तर माध्यमच नाहीये ना, मग इथे कंडक्शन होतंय ना इथे कॉन्व्हेक्शन होतंय. इथे होतंय ते आहे रेडिएशन. कळलं? कंडक्शन, कॉन्व्हेक्शन, रेडिएशन काय असतात? नाही कळलं मुलांनो? काय समजू रे? उत्तर पण देत नाहीये तुम्ही. हो, नाही, काय समजू? समजलंय मॅम. हा, ह्याच्यावरती थोडस आणखी वाचा. बघा. हे आपण पेज वेगळ्या नंबरवर आलोय की काय? अरे हो, तरी म्हटलं असं का दिसतंय? वेगळ्या चॅप्टरवर गेलो आपण साऊंडवाल्या. तर आता हाचा होमवर्क नोट करून घ्या. एक तर हे वालं गणित परत ट्राय करा. चेंज ऑफ स्टेट आणि चेंज ऑफ फेज छानपैकी वाचून काढायचे तुम्हाला. हे सब्लिमेशन वगैरे पण बघितलं आपण. फेज डायग्राम, फ्युजन, लेटेंट हीट जस्ट आताच बघितलं. लेटेंट अजून एक सूत्र हे पाठ करून ठेवायचंय. विजिबल टाइम आहे. त्याच्यानंतर ना एकदा वाचून काढा जे आपण शिकलोय ते, आणि हे 7.16 पण ट्राय करा. ठीक आहे. हीट ट्रान्सफर आपण आज एक्सप्लेन करून घेतलं. कंडक्शनच्या अंडरच हे जे एक्स्ट्रा आहेत ना, थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे थर्मल आणि उष्णता आतून जाऊ शकते की नाही जाऊ शकत, ते त्याचं उष्णतेचं ते चांगलं सुवाहक म्हणजे गुड कंडक्टर आहे की नाही ते बघायचंय. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अगेन हे जे छोटे मोठे फॉर्म्युलाज आहेत ते करावे लागतील. आता कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी ते पण काढावं लागेल. तर हे सगळे फॉर्म्युलाज बाहेर पाहिजे. चला, आता उरलेला भाग आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. तर सध्या काही गणित सोडवा आणि आपण आज जे केले त्याची उजळणी करा. बस त्याच तेवढंच करायचंय. ओ, मग आज समजलं का बेटा? हो फेज मॅम. डायग्राम वगैरे काय होता? समज ठीक आहे. एकदा वाचून काढ, अजून जास्त चांगलं समजेल. चालेल मॅम. ठीक आहे. चला, आज आपण इथेच मग थांबूयात. आपण उद्या भेटूयात. उद्या पण आहे आपला क्लास.